असं नाही की बार्शी शहराला पाणी पुरवठ्याचे 15-20 दिवस झालं, 10 दिवसानं 15 दिवसानं पाणी येतं. असं नाही की आम्ही कुठं दुर्लक्ष करतो. जेवढा आम्हाला प्रयत्न करता येते, जेवढे आम्हाला नागरिकांची सोय करता येते त्याचा आम्ही प्रयत्नशील आहे. आम्हाला बी काय कुणाला पाणी न दिल्यामुळं आम्हाला आनंद होता ह्याच्यातला भाग नाही. निवडणुकीत आम्ही सांगितलं होतं की आपल्याला फर्स्ट स्ट्रोकमध्ये 296 कोटीची सेपरेट योजना आपल्याला मंजूर झाली होती. परंतु नॅशनल हायवेच्या अडचणीमुळं आपल्याला जो आपली लाईन नॅशनल हायवेच्या रोडच्या खालून येणार होती, ती जर लाईन आपण केली असती तर भविष्यात आपल्याला लिकेज लाईन झाली तर त्याची नॅशनल हायवेला किंवा नॅशनल गव्हर्नमेंटला, केंद्र सरकारला पैसे भरून ती दुरुस्ती करण्यामध्ये आपला नगरपालिकेचा खर्च प्रचंड झाला असता. त्याच्यासाठीच आज राजभूत दिल्लीला गडकरी साहेबांना भेटायला गेलेत. येत्या काळातसुद्धा त्याच्या बाबतीत आपल्याला आनंदाची बातमी भेटेल. फक्त बोरचं आणि सगळ्या बार्शीकरांना माहिती आहे की पिण्याच्या पाण्याची सोय कोण करणार आहे. फक्त अडचण अशी आहे की नैसर्गिक बी अडचण झालेली आहे आणि पाईपलाईन बी जुनी झालेली आहे. त्याच्यामुळं बार्शीकर नागरिक 100% आम्हाला समजून घेतील. जिथं पाण्याच्या टँकरची सोय आम्हाला करता येतील, जिथनं मागणी येईल तिथं आम्ही त्या मागणीची पूर्तता करतो. आत्ताच बार्शीवरून येताना कतले मालक मी सोबत होतो. आत्ताच गाडीतनं येता येता आम्ही 2 ठिकाणी टँकर पाठवले. म्हणजे जिथं आम्हाला पाण्याच्या बाबतीत नागरिकांची ओरड येईल तिथं आम्ही त्याची पूर्तता करण्यासाठी तत्पर आहोत.